अथर्व दौलत कारखान्याकडून शेतकऱ्यांची 15 जानेवारीपर्यंतची ऊस बिले बँकेत जमा. चेअरमन मानसिंग खोराटे यांची माहिती. आतापर्यंत झाले 3,40,000 मेट्रिक टन ऊसाचे गाळप. चंदगड येथील अथर्व दौलत कारखान्याने चालू गळीत हंगामात 3,40,000 मेट्रिक टन ऊसाचं गळीत झालं असून त्यापैकी 1 जानेवारी 2024 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीत गळीतास आलेल्या ऊसाचे बिल 21,08,41,424 रुपये इतकी रक्कम संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या नावे जमा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली. अथर्व दौलत कारखान्याकडून शेतकऱ्यांना वेळच्या वेळी ऊस बिले अदा करून शेतकऱ्यांना जाणवणाऱ्या आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी अथर्व दौलत शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून सहकार्याची भूमिका घेते. चंदगड आजरा गडिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसह सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्यानं अथर्व दौलत कारखान्यानं योग्य नियोजन केलं असल्यानं सध्या कारखाना पूर्ण क्षमतेनं सुरू आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत कारखान्याला यावा यासाठी शेती विभागामार्फत तोडणी आणि ओढणी यंत्रणेचे चांगल्या पद्धतीनं नियोजन करून कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिलं जाते. दरवर्षीप्रमाणे अथर्व दौलत कारखान्याने शेतकऱ्यांची ऊस बिलं वेळेत अदा करण्याची परंपरा कायम ठेवली असून FRP पेक्षा जादा रक्कम ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ₹3,100 प्रमाणे ऊस बिलं जमा करून शेतकरी हाच अथर्व दौलत कारखान्याचा केंद्रबिंदू असून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी कारखाना नेहमीच कटिबद्ध राहणार असल्याची माहिती व्यवस्थापनामार्फत देण्यात आली. यावेळी पृथ्वीराज खोराटे, संचालक विजय पाटील, युनिट हेड महेश कोनापुरे, OSD विजय मराठे, प्रोसेस मॅनेजर रामपुरे, PRO दयानंद देवाण, फायनान्स मॅनेजर सुनील चव्हाण यांच्यासह कारखान्याचे खाते प्रमुख उपस्थित होते.